आम्ही बऱ्याच दिवसांनी आज आम्ही मेळटा पार्टीचे हांव जनरल सेक्रेटरी पार्टीचे आमच्या नॉर्थाचे जनरल सेक्रेटरी आमचे सावंत संतोष सावंत दीपक कळंगुटकर तुमचे नॉर्थाचे अध्यक्ष आम्ही ही जी प्रेस कॉन्फरन्स आपयला मुद्दाम ताका विधानसभेच्या अधिवेशनाची पार्श्वभूमी आहा आणि विधानसभेक जो आमचो परफॉर्मन्स आहा ताचे बाबतींत पक्षान अशें ठरयलें की आमच्या पक्षान एकमेव खास आमदार आसून सुद्दां ज्या तरेन परफॉर्मन्स दाखयलो ताजें स्वागत करपाक ताजें अभिनंदन करपाचो एक आमी पक्ष म्हण आमदाराच्या फाटल्यान रावपाक आनी आमदाराचें अभिनंदन करपाक ताचो उत्साह वाडोवपाचे दृश्टीन ही प्रेस कॉन्फरन्स त्याच बरोबर विरोधी पक्षाचे सगळे एकश आशिल्ले आनी सरकाराच्या ह्या अधिवेशनात कसो रोल आशिल्लो ते बऱ्याच वर्सांनी म्हाका दिसता अशें की 18 दिसांचें एक बरें मोठें अधिवेशन जालां खरें म्हणजे पयलींच्या हातूंत 80च्या दशकाच्या पयलीं जी अधिवेशनां जातालीं ती प्रत्येक अधिवेशन ही अशीच मोठी जाताली आनी थंय विरोधी पक्षाक बरी संदी मेळटाली जनतेचे प्रश्न मांडपाक हालींच्या ह्या सरकारांनी एक असो पायंड घातलो की 2 दिसां भितर भटावयले श्राद्ध करप म्हणटा पळय त्या भशेन ते अशें श्राद्ध केलें भटा हाडून श्राद्ध केलें तशी ते अधिवेशनां घेवपाक लागला बऱ्या दिसांनी तांकां सुबुद्धी आयली आनी अधिवेशन एक 18 दिसांचें बरें अधिवेशन घेतलें आनी तातूंत एक नजरेक आयली की विरोधी पक्ष संख्येन कमी आनीक सत्तारूढ पक्ष जो विकती घेवन फाटल्यारांतल्यान आपल्याली कोवील भरती करून जे आमदार वाडयला 33 आमदार घेतला तांचं पांचवी बहुमत म्हणटा तशें म्हणजे थंय अशें जावपाक शकतालें की विरोधी पक्षाचे खंयचेच बील किंवा विरोधी पक्षाक उलोवपाकच दिवप ना असोय प्रश्न येवंक शकतालो कित्याक पांचवी बहुमत ताचे कडेन आशिल्लें पूण हे 7 जाण सगळेच म्हणजे इंडिया आघाडीचे प्लस बाकीचे जे कोण ना ते अशे 7 जाणांनी हें अधिवेशन गाजयलें तातूंत आमच्या आमदारान विजय सरदेसायान एक अकेला 33 पर भारी म्हणजे सबंद गोंयचे प्रश्न म्हाका दिसता की अभ्यासपूर्ण आनीक प्रत्येक गजाल म्हणजे गोंयच्या जनतेच्या प्रत्येक दुखऱ्या नसीचेर बोट दवरपाचे प्रश्न ताणें विधानसभेक मांडले आनी विधानसभेक ताची सोडवणूक कशी जातली हें पळयलें केंद्रीय सरकार जावं किंवा राज्य सरकार जावं तांची एक अशी भूमिका जाला की विरोधी पक्ष म्हणतो शत्रूची सरकार शत्रूचे लोक आणि त्या देखून ते पळयतना विरोधी पक्षांनी शत्रू ह्या नात्यानच पळयतात म्हण ते अधिवेशन घेवपाक सोदना खरें म्हणजे अधिवेशन कित्याक घेवप ह्या आमदारांक जे निवड दिला लोकांनी जनतेचे प्रश्न थंय धसाक लागपा जाय जनतेची अडी अडचणी विधानसभेचेर पटलाचेर येवपा जाय ताचेर बऱ्या भशेन चर्चा जावपा जाय म्हूण निवड दिला फक्त भत्ते आनी मागीर पेन्शन घेवपाक आमदाराक निवड दिलें ना सो सरकाराची जबाबदारी उरता की अधिवेशनां ही मोठी घेवपाची आनी आतां 18 घेतला 18 दीस न्ही 20 दीस अधिवेशन जावपा जाय अशी वर्साक 3 तरी अधिवेशन जावपा जाय जातूंतल्यान प्रत्येक जनतेचो प्रश्न थंय चर्चेक येतलो जनतेक कितें त्रास जाता ते हाका कळटले अशें जावंक शकना की सरकार चुकत ना अशें जावंक शकना पयलींची जी सरकार चलताली जेन्ना स्वतंत्र जातकीर किंवा भारत स्वतंत्र जातकीर किंवा गोवा स्वतंत्र अशा सरकारान केन्नाय केलें ना की विरोधी पक्ष हो शत्रू म्हण सो जनतेय चुकताले आनी चुकतरीर विरोधी पक्षान चूक दाखयताले ते मोठ्या मनान ते कबूलय करताले आनी ताजेरच खरें म्हणजे लोकशाही चलूंक शकता विधान अपोजिशन जो विरोधी पक्ष आहा तो प्रबळ उरल्यारच लोकशाही बरी भशेन चलूंक शकता ना जाल्यार हांकां खरें म्हणजे हें लक्षांत येवपा जाय की बांगलादेश जावंक शकता विरोधी पक्षाक जर दमन जावंक शकता विरोधी पक्षाचे आयकोवप ना जनतेचे आयकोवप ना अशी एटिट्यूड जर सरकारान धरत तर बांगलादेशाची परिस्थिती जशी आतां आयला तशी येवंक शकता हे सरकारान लक्षांत करपा जाय विजय सरदेसायान म्हाका अशें दिसता की काशीनाथ जल्मी जो विरोधी पक्ष आसतालो नेता आसतालो अभ्यासपूर्ण भाशण करतालो ताजे नंतर बऱ्याच त्या नंतर असो गॅप पडलो की अभ्यासपूर्ण भाशण उलोवपी जायत जाण आसात पूण अभ्यासपूर्ण भाशण करून जनतेचे प्रश्नाक वाचे पडपी काही ठरावीक तितून काशीनाथ जल्मीचें नांव बरें हितून आसलेलें ताजे नंतर गोंयांत सध्या गोंयच्या जनतेक एक आशें दिसता अनेक लोकांनी आमकां फोन केले अनेक लोक पर्सनली मेळ्ळे की विजय सरदेसायान तुमच्या आमदारान सध्याच्या अधिवेशनाक आपल्याली परफॉर्मन्स इतलो बरो उडयल्लो आसा सगळी जनतेचे प्रश्न म्हणजे काणकोण ते पेडणे म्हणल्यार सगळी जनतेचे प्रश्न घेतला
सरकाराक कशें उरता की सरकाराच्या मुख्यमंत्र्याक उत्तर दिवपाक सदां सोंपें उरता. त्या मुख्यमंत्र्या फाटल्यान त्या IAS ऑफिसराची लॉबी बशिल्ली उरता. ते चिठी धाडून तांकां सांगू शकता की हाजेर उलय ताजेर उलय. विरोधी पक्षाच्या आमदारांक तशें फाटल्यान पाठबळ उरना. तांणी स्वताक अभ्यास करून येवची पडटा, सगळी स्टडी करची पडटा आनी त्या दृश्टीन विरोधी पक्षाचे आमदार सामके बरे आशिल्ले. हांव त्या दुरो सभापतीचे सादारण अभिनंदन करता. सभापतीचे अभिनंदन करपाक जाय कित्याक करंटेपण करपाक कोता येना. सभापतींनी बी ह्या खेपेक पक्षपातीपण दवरले नासतना विरोधी पक्षांक उलोवपाक वाव दिलो, चर्चेक वाव दिलो. बस 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 अशें जें काही मदीं चलतालें, मदीं काही सभापती आशिल्ले, अरे बस 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 अशें करताले पळय, जे विरोधी पक्षाक उलोवंकूच दिनाशिल्ले, तशें जाल्लो. आनी सभापतीन सगळ्यांक फेर चान्स दिलो म्हूण जनतेचे प्रश्न मांडपाक विरोधी पक्षाक बरें पडलें. दुसरें असं की सरकार आपल्याच्या पाशवी बळाचेर वेगवेगळी विधेयक हाडटा. थोडी विधेयक तांकां फाटल्यान घेवची पडली, थोडी विधेयकां हाजे कमिटी कडेन धाडची पडली, सिलेक्ट कमिटी कडेन धाडची पडली. हाजे दोन हे म्हाका अशें दिसता की सरकाराचो नाकर्तेपण आसाच, सरकाराक कांय ना, पूण सरकाराक समजोवपाक जाय म्हण जी IAS ऑफिसर जे धाडिल्ले उरतात त्या IAS ऑफिसरांक तांकां खरें म्हणजे सांगपाक गरज पडटा की बाबा हें बिल जें आसा तें हाज्या चौकटीक धरूंक शकना किंवा हे जनतेच्या विरोधी आहा, हाजेर कॉमेंट्स तांणी मांडपाक उरतात. पूण IAS ऑफिसर म्हणटा आज आमकां गोंयांक कसो जाला की अन्ना काळांनी धरणी भार म्हणटा तशें येते ते पगार, गल्लेलट पगार, खंयच्याय हॉटेलांत वचून फुकट जेवप, फुकट खावप, अशी परिस्थितीची IAS संस्कृती जी गोंयांक वाडला ती खरी म्हणजे वायट. ते बिलां जे येता किंवा खंयचेय जे ड्राफ्ट ताचे म्हऱ्या वता ताजो ताणी किसकाण कायद्याच्या हाजेर चौकटीक बसतलो काय ना हाजे गायड मंत्र्याक करपाची जबाबदारी IAS ऑफिसराची. पूण IAS ऑफिसर तें सोडून बाकी सगळी करता काय दिसता. एखादी तांकां दडपण उरत, पूण दडपण उरपा जायना IAS ऑफिसराचेर. IAS ऑफिसराक गोवा गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंट काय करूंक शकना हें तांकां खबर आसा. तांकां स्पेशल पावर आसात. अशा वेळार IAS ऑफिसरांक, पूण IAS ऑफिसर इतले मिंदे जाल्ले आसात की ते आयिल्ले म्हाका दिसता सरकारान सांगता काय पळयतात, आपल्या फायदो कसो जातो ते पळोवन त्या प्रमाणे ती बिलां ड्राफ्ट करून ते धाडटात. म्हणून मागीर अशें नामुष्क येता की ती बिल फाटल्यान घेवची पडटात किंवा जनतेचो रोष करचो पडटा. ओव्हरऑल सगळें अशें जाला की ह्या अधिवेशनाक 18 दिसाच्या अधिवेशनाक आमच्या आमदाराचो परफॉर्मन्स इतलो बरो जाला. आमच्या आमदारान ताजे पयले अधिवेशनाचे पयले सगळे तालुक्यांनी वचून, बहुतेक तालुक्यांनी वचून मिटींग घेतिल्ल्यो जनतेची प्रश्न. आतां विरोधी पक्ष नेतो अशी जी आतां जी भुमिका जाल्ली आहा, जरी तो ऑफिशियली विरोधी पक्ष नेतो ना तरी लोकांक आतां दिसपाक लागला की गोंयचो विरोधी पक्ष नेतो म्हणजे विजय. विजय हो एक चेहरो जाला विरोधी पक्षाचो आनी विजयान सगळे प्रश्न सोडले. आता अधिवेशन जाल्लें आसा, अधिवेशनात जे जे प्रश्न आयले आमचे हांणी मांडले, बाकीच्या विरोधकांनी जे मांडले त्या प्रश्नाचो आमी हाजे फुडें पाठपुराव करतले, आमचो पक्ष करतलो, आमचो आमदार करतलो. आनी त्याच बरोबर चतुर्थ जातकीर आमी सादारण अशें ठरयलां की सगळ्या मतदारसंघांक आता काही तालुक्या पुरते आमी केंद्रीत केले ह्या अधिवेशनात. सगळी मतदारसंघां वचून त्या त्या लोकांचे प्रश्न सोडून घेवपाचे, उलोवपाचे, तांकां विचारपाचे अडचणी आनी जे प्रश्न विधानसभेक आयले सरकारान जेचेर उत्तर दिलें करता म्हण आनी जे जर करना जर जाय तर ताजो पाठपुराव करून ताजेरूय बी आवाज उठोवपाचे तयारीर आमी हें करतले. हांव आतां आमच्या म्हाका दीपक कळमटकाराक विनंती करता की ताणें आपल्या हेतून एक सांगचें. पत्रकार परिशदेचो उद्देश आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी लोलयेकर बाब यांच्यानी सांगलेलो आसा. हांव आमचे सगळे पत्रकार तुमचे स्वागत करता. तशेंच आमचे उत्तर गोंयचे जनरल सेक्रेटरी संतोष कुमार सावंत हेय आमचे बरोबर आसात. गोंयभरचे सादारण जो सारांश आसा तो लोलयेकर बाबान मांडलेलो आसा. हांव उत्तर गोंयचे उलयत आसतना जे तेंच्यांनी म्हटलें की आमी तालुका वायज विधानसभेचें अधिवेशन सुरू जावच्या पयलीं लोकांक आयकोन घेतले ताका आमी नांवूय दिल्लें की आमी जनता दरबार अशें म्हटलेलें. आतां हो तालुका वायज जेन्ना आमी लोकांक आयकोंक वयताले तेन्ना उत्तर गोंयसून आमी जे तालुका कवर केल्ले तितूनसून जे जे आमकां त्या आयकोपान जे जे विशय येयल्ले तेतूनसून सादारण 60 ते 70% विशय हे आमच्या पार्टीचे अध्यक्ष बाबूजी सरदेसाय यांच्यानी असेंब्लीच्या फ्लोरार मांडले. तांकां न्याय दिवपाचोय प्रयत्न केलो. काही विषय उरोवन गेले, टायमा अभावी उरोवन गेले, त्याचो पाठपुरावो अशें तेंच्यांनी म्हटलां तसो आमी आज ह्या प्रेस कॉन्फरन्साच्या द्वारे सांगून आमी लगेच फाल्यां पासून आमी ह्या कामाक सुरू करतले. जेन्ना हांव उत्तर गोंयसून म्हणटा तेन्ना हांव पेडण्यासून येता. पेडण्यान अनेक विशय भेटसाणण्यासारखे आसले. मोपाक लागून टॅक्सीवाल्यांचे विशय आसले,
कोस्टल बेल्ट येता त्या मतदारसंघात मांद्र्यांसून त्या मतदारसंघांसून आपले पोल्युशन कंट्रोल बोर्डाचे विषय असले, हॉस्पिटल आरोग्याविषयी विषय असले, PWDच्या रस्त्याविषयी विषय असले, लॉ डिपार्टमेंटाचे विषय असले, जे अनेक विषय त्यांच्यांनी ह्या 18 दिसाच्या अधिवेशनात ताका वाचा फोडपाचो प्रयत्न केलो. अनेक विशयांचेर तांकां त्या कन्सर्न मंत्र्यांनी आसात किंवा सरकारान आसात की आश्वासन दिलें की आमी त्याचो पाठपुरावो करतले किंवा आमी त्याचेर लगेच एक्शन घेतले. एक्शन घेतलेली जरी अजून दिसना आमकां, म्हणजे अपेक्षा आसली की लगेच त्यांच्या डिपार्टमेंटातले ते ऑफिसर्स त्या कामा फाटल्यान लागतले म्हणून. काही दिसले, काही दिसोंक ना. पण ताका लागून आमी ज्या पद्दतीन, जसो आमी ताका दरबार म्हटलो, त्या पद्दतीन जे आमी लोकांक आयकोंक घेता ते आमी परत त्याच धर्तीचेर त्या तालुक्यांनी वचून त्या मतदारसंघांनी वचून आमी हो तसोच कार्यक्रम राबयतले आणि लोकां कडेन कनेक्ट जावन लोकांचे जे विशय आसात ते जरी 18 दिसाच्या असेंब्लीच्या फ्लोराचेर जरी मांडू शकले ना जाल्यार त्या डिपार्टमेंटान वचून आमी जागून तांकां न्याय मागपाचो आमी प्रयत्न करतले. खऱ्या अर्थान जेन्ना 18 दिसाचे असेंब्ली सेशन जेन्ना आमकां व्हडलें दिसता तेन्ना म्हाका दिसता ते 18 दिसाचे तशें व्हडलें ना, ते कमीच, ते म्हणजे 25 दिसाचे आसपाक. आणि अशी जर 3 अधिवेशनां जाली 25-25 दिसाची 75 दिसाची, जेन्ना लोलयेकर साहेबान अशें म्हटलां की आमी एखादो आमदार धाडटा वो लेजिस्लेशन करपाक धाडटा, ताका किमान त्या 365 दिसांसून 75 दीस तरी मेळपाक जाय की ताका जनतेन पळोवनी तो कितें उलयता कितें करता पळय तो. म्हणजे एखाद्या उतरां फटोवंक शकतात पण दोळे आणि बॉडी लँग्वेज फटोवंक शकना थंय उतरां दिल्ली. जे कळटा आणि जनता सगळी तुमच्या माध्यमांसून आज सगळे लोक पळयतात, प्रत्येक मोबायलाचेर पळयतात. आणि त्याच्यामुळे जी गोष्टी हे फेक काही गोष्टी उत्तरां दितात तेही हे जग जाहीर उघड जातात. ताका लागून म्हाका दिसता की 75 दिसाचे हे अधिवेशन उरपाक जाय. आता जेन्ना आमी उत्तर गोंयसून जेन्ना सगळे मतदारसंघ किंवा मतदारसंघ न्हू आमी तालुका वायज कव्हर केले तेन्ना ज्यो गोष्टी आमकां भेटसवणार येयल्यो त्यो जेन्ना मांडपाचो प्रयत्न केलो तेन्ना एक 60 ते 70% मांडल्यो. त्या लोकांचे फोन किंवा मुद्दमून मेळोवन म्हणजे एक तोखणाय करपाची, पार्टी प्रेसिडेंटाची तोखणाय करपाची आमकां असो एक तो योग येयलो आयकपाक. आणि तेतूनसून एखाद्या आमच्या सारख्या आमी सामान्य कार्यकर्ते जरी हांव आणि संतोष जरी 2 मतदारसंघातले उमेदवार जरी असले फाटल्या इलेक्शनात जाल्यार आमकां कार्यकर्तेच म्हणून समजतात. आमी सकयल्या स्तराचेर काम अजूनही करतात आनी ताका आमी थांबोवंक ना. वाट्याक जरी आमच्या फाटल्या इलेक्शनाच्या एलायन्साक जरी 3 सिटी मेळ्ळ्यो, 1 सीट आमची गेली फुडें फातोर्डा, मया आणि हांव मांद्रेसून फाटीं पडले, आमकां लोकांनी झिडकारले. पण तरी सुद्धा पार्टी प्रेसिडेंटान आज ज्या पद्दतीन आपलो परफॉर्मन्स केला पळय तेतून आमकां सुद्धा लोकांनी आज फुलून धरतात त्या भागांनी. कारण विशय घेवन येतात, पार्टी प्रेसिडेंटा कडेन मातशें घाला, विजय बाबा कडेन मातसो विशय मांडा. पण त्या पद्दतीन जे एक मनोबल वाडटा पळय, सामान्य लोकां कडेन कनेक्शन आसता, तेतून सगळ्यांचें आमचें मनोबल वाडटा. आणि आयज जशें तेंच्यांनी म्हटलें, लोलयेकर साहेबान म्हटलें की आमी पार्टी प्रेसिडेंटाचें ह्या हेतूनसून आमी अभिनंदन करता, तशें हांवूय उत्तर गोंयसून तेंच्या सगळ्या लोकांच्या वतीन एक अभिनंदन करता. आणि येणाऱ्या ज्या फुडल्या काळात ज्यो गोष्टी आसतल्यो, ज्यो लोकांक लागून करणाऱ्यो आसतल्यो, त्या गोष्टी करपाक आमी तत्पर हजर आसतले अशें हांव उत्तर गोंयसून नमूद करता. सगळ्या पत्रकार बंधू नमस्कार. तसेच माझ्या बरोबर आमचे पक्षाचे जनरल सेक्रेटरी मिस्टर लोलयेकर, तसेच उत्तर गोंयचे आमचे अध्यक्ष दीपक कलंगूटकर आणि हांव उत्तर गोंयचो जनरल सेक्रेटरी संतोष. आयज ही प्रेस कॉन्फरन्स कालूच असेंब्ली सोंपल्या आणि आयज आमी मुद्दम तुमच्या मार्फत अख्ख्या गोंयांत आमचे अध्यक्ष श्री विजय सरदेसाय हेचे एक अभिनंदन करपाक हांगासर तुमच्या फुडें येयले. अभिनंदन इतकेंच करपाक की जे सरकार हे BJP सरकार जे पळय गोंयांत चालू आसा, जवळ जवळ 10 वर्सां 11-12 वर्सां चालू आसा, आणि हेंचे जे पळय इलिगॅलिटीज किंवा जे पळय करप्शन चालू आसा पळय, जो असेंब्लीन जो आवाज काडपाक जाय पळय तो खरोखरच आवाज काडपी आसा विजय सरदेसाय. ते खातीर हे मुद्दम हे अभिनंदनाचो एक प्रेस कॉन्फरन्स घेवपाक आमी येयल्लेले आसा. हांव येता माझ्या मतदारसंघाच्या नॉर्थ गोवाच्या. जेन्ना विजय सरान जनता दरबार हो चालू केलो, जेन्ना पळय हेडक्वॉर्टर्सान आमी चालू केलो तेन्ना लोकां कडल्यान आमकां अक्षरशः फोनार फोन येवपाक लागले. अशें न्हू की पणजेच्यान मयाच्यान अशें न्हय, अख्ख्या मॅक्झिमम आमकां, कारण आमी नॉर्थ गोवान मातशें आसा 2 फावटी हांव इलेक्शन कॉन्टेस्ट केला, तेणीन 1 फावट केला. पूण मॅक्झिमम आमकां साखळे सारकिल्ल्या, वाळपय सारकिल्ल्या, बिचोले, थिवी, म्हापसा अशा मतदारसंघांच्यान जे पळय म्हाका तुमकां सांगपाक एक उमेद दिसता
की खरोखरच हे बीजेपीचेच कार्यकर्त्यांनी आमकां जास्त फोन केले की अशें हे जे बीजेपीन चालू आसा ह्या सरकारान अशे वायट गोष्टी चालू आसा त्यो खंयसर तरी उजागर जावपाक जाय, त्यो खंयसर तरी भायर काडपाक जाय. म्हणून जर सारको जो मनीस आसा भायर काडपी तो विजय सरदेसाय आसा. म्हणून आमी पक्षान ठरयले, अध्यक्षान ठरयले की जाता तितके मॅक्झिमम जसो टायम मेळटा तसो जनता दरबार घेवपाक. मुद्दम करून तुमकां सांगता, बिचोले आनी सत्तरी हो आमी कंबायन बिचोले तालुक्यात घेतलो, कारण भितून बिचोले तालुका आनी सत्तरी तालुक्यात आसले. खरोखरच त्या दिसा आमी चिंतले की लोक येतले आपले प्रश्न मांडटले, कारण आमी जर पळयत बिचोले जो मतदारसंघ आसा, कारण बिचोले तालुक्याचो सीएम आसा, तसो दुसरो सेकंड नंबर मिनिस्टर आसा तो सत्तरीचो आसा. अशें पळोवंक वयशीत जाल्यार जे हेवीवेट लिडर्स आसा ते बिचोले तालुक्यात आसा. तरी आसतना लोकांनी तांकां न जुमानता थंयसर जवळ जवळ 150 ते 250 लोक थंयसर त्याचा येयले आणि आपले ग्रीव्हन्सेस कितें आसा पळय, जो किंवा पब्लिकली कितें आसा, कोण पर्सनल जास्त घेवन येना, एक दोन सोडले जाल्यार जास्त मॅक्झिमम जे आसा पळय ते सार्वजनीक प्रश्न घेतले, ते प्रश्न मांडले आणि मॅक्झिमम आमच्या अध्यक्षान ते असेंब्लीच्या पठारार मांडपाची मॅक्झिमम ट्राय केली. आणि तशेंच त्यांनी गव्हर्नमेंटा कडल्यान एश्युरन्सूय घेतला की ते मॅक्झिमम कशें सॉल्व जातले ते बेगीनच्या बेगीन ते एश्युरन्स घेतलेले आसा. जर बारीक प्रश्न केलो, मया सारकेलो म्हाजो मतदारसंघ आसा तो आमकां जो सहज दिल्लेलो आसा ते क्लास 2 दिल्लेलो आसा, तो त्यांनी प्रश्न मांडलो तसं, कारण आमकां क्लास 1 जाय, कारण टिके करून सुद्धा अजून जी सनद सेकंड क्लास दिल्लेली आसा पळय ती दिवन सुद्धा आमकां लोकांक ती दिल्लेली सनद घेवन परत हायकोर्टान वयचें पडटा. म्हणजे ते कांयच उपयोग ना, हे त्यांनी असेंब्लीन मांडलेले आसा. थंयसर मायनिंग बेल्ट असल्या कारणान मायनिंग लोकांचे वर्कर्स जे पळय रिट्रेट केल्ले आसा पळय त्या लोकांचो प्रश्न सुद्धा मांडलेलो आसा. म्हणजे ते वर्कर्स आता कितकीशीच वर्सां जाले अशेंच आसा, ते तांकां कंपनी काय ना, गव्हर्नमेंटूय काय करिना. तशेंच एग्रीकल्चराचो प्रश्न आसा, मया सारकिल्ल्यान एग्रीकल्चर आसा, कारण बारीक पळोवंक वशीत जाल्यार ह्या वर्सा जो पावस पडला तो एकदम भयंकर पावस पडला. अक्षय लोकांचे जे तरवो लायता पळय तो बुडलेलो आसा, तिसरे फावट आतां लायलेलो आसा. पण अशी गोष्ट आसा की 100 जर फार्मर्स आसा, 100 फार्मर्स आसा त्यांचे कडेन एक 5 ते 10 लोकांकडे हांगा कृषी कार्ड आसा. आणि गव्हर्नमेंट जेन्ना पळय सांगताच की लुकसाण भरपाई दितले म्हणून, तो लुकसाण भरपाई त्या लोकांक 90 लोकांक पडटा, ते 5 ते 10 लोकांकूच पडटा. तितून करून जर बीजेपीचो कार्यकर्तो आसा न्हू जाल्यार त्याचे पयले नांव येयलेलें आसता. एक व्हडलें हें आसता. म्हणून हांव तुमच्या माध्यमांच्यान सरकारा कडेन मागता, जे पळय 90 लोक जे शेतकरी जे उरतात पळय त्यांचे जे कंपनी न्हेन पयलीं चौगले आनी सेजान वेदांतान हे दिलेले, तांकां लुकसाण भरपाई दिलेल्यो, त्या धर्तेचेर त्यांचे नाव जे लिस्ट आसा पळय त्या लिस्टा प्रमाणे तांकां पयशे वचपाचे अशें तुमच्या माध्यमांच्यान सरकारा कडेन कळीत करता. आतां जर बारीक पळोवंक गेल्यार आमी जो अभिनंदन म्हणटा, जर आयज जर बारीक पळोवची हे 18 दिसाच्या असेंब्ली सेशनात जर बारीक पळोवंक वचीत जाल्यार जवळ जवळ 800 ते 900 कोटीचो जो घोटाळो जो आसा, जे करप्शन जाल्लेलें आसा ते आयज उजवाडा हाडलेले आसा. जनतेक लोकांक कळयलें आसा गोंयच्या की खंयच्या डिपार्टमेंटान कितके करोड हे जाल्ले आसा. 1 कोटीचो कॅमेरा स्मार्ट सिटी लागला तो लोकांक कळ्ळो, म्हणजे 1 कोटीचो कसलो कॅमेरा आसतलो. जी जुवारी लँड आसा 50,000 कोटीचे स्कॅम ते आमच्या अध्यक्षान काढून दाखयल्ले आसा. आतां पळय तेंच्यानी एश्युरन्स दिला की तेजेर इन्क्वायरी जातली, म्हणजे कितकी इन्क्वायरी जातली ती पळय. तशेंच हेल्थ डिपार्टमेंटाच्यान बाकी टुरिझम डिपार्टमेंटाचे जे आसले तेजेर सुद्धा फोकस केलेलो, तेजे कितें ते रिप्लाय आमकां येवपाक जाय. दुसरें, सीएमान सांगलें सगळ्या आमदारांक लाडू खावयले, तशेंच 40 लाखाचे लाडू गोंयच्या जनतेकूय खावयले, पण जनतेक अजून एक लाडू मेळवलो ना. त्या आमदारांक सगळ्यांक मेळ्ळा ते बीन डावट आसा. पण हे जर बारीक पळोवंक वशीत जाल्यार हे करप्शन जितके आसा पळय ते 18 दिसांत एक दिसाक एक करप्शन भायर काडलेलें आसा. आणि लोक आमकां आतां तुमकां सांगता, कालूच जर असेंब्ली सोंपल्या जाल्यार रातच्यान आमकां फोन येवपाक जाले की आमच्या मतदारसंघात विजय सरदेसाय हाडपाक जाय, आमच्या मतदारसंघात तेजो जनता दरबार लागपाक जाय, आमी उलोवपाक रेडी आसा. खंयसर तरी ह्या सरकारान सगळ्या कार्यकर्त्यांचे घेवन लोकांचो आवाज दाबलेलो आसा, तो आतां असो फुडें उरचो ना. हे जे सगळे करप्शन जाल्लेलें आसा ते भायर काडटलेच. आणि ज्या प्रमाणे तालुका वायज जो जनता दरबार जो आसलो तो आमी जे सांगला त्या प्रमाणे आमी इच अँड एवरी मतदारसंघात वचोन तो जनता दरबार घालतले, लोकांक आपयतले किंवा लोकांक कन्विन्स करतले की कितें प्रश्न आसा ते आमचे कडेन म्हणून. येणारा जो ही असेंब्ली आसतले पळय तितून मॅक्झिमम जे गोंयचे प्रश्न आसतले पळय ते कवर करपाक आमी मॅक्झिमम ट्राय करतले. म्हणटा जो असेंब्लीन खुबशे विशय येयले, एक मेजर विशय म्हणटा तो हेजेर येयलो रोमी लिपीचेर ते स्टेटस दिवचे म्हणून. पळय राज्यभाषा कायदो ऑलरेडी जाल्लो आसा
रोमी लिपीची बाबतीत जे कशें आहा की रोमी लिपी बी जायते दालगाद अकादमी बी दिता अशें न्ही की रोमी लिपी कांय दिवप ना असोय बी ते कोंकणी जे आसा पळय तांचे हो विशय जो आसा रोमी लिपी हो म्हाजे कोतान पॉलिटिशियनांनी बसून सोडोवचे परस भाशा तज्ञांनी बसून सोडोवपाक जाय की तितूंतल्यान भुरग्यांचें नुकसान जातलें काय फायदो जातलो रोमी घेतली देवनागरी घेतली कित्याक प्रत्येकाक चॉयस आहा खंयची लँग्वेज यूज करपाची खंयची लिपी यूज करपाची लँग्वेज लिपी लिपी पण रोमी इज अ स्क्रिप्ट स्टेटस एक्झॅक्टली रोमी इज अ स्क्रिप्ट रोमी स्क्रिप्ट देवनागरी स्क्रिप्ट स्टेटस ऑलरेडी कोंकणीक राजभाशेचो आसा आता प्रॉब्लेम आहा तो स्क्रिप्टाचो कितें कोंकणी वेगवेगळ्या स्क्रिप्टान बरयतात रोमी बरयतात देवनागरी बरयतात मल्याळम बरयतात कन्नडाची हे वापरतात म्हणजे प्रत्येक स्टेट रिजन वायज ते वेगवेगळे शेवट भाषा ही जनतेचो आणि भुरग्यांचो विकास करपासाठी तो विकास कसो जातलो हे भाषा तज्ञांनी बसून सोडोवप म्हाका दिसता की पॉलिटिशियनांनी तातूंत कमी लक्ष घालून भाषा तज्ञा कडेन सल्ला मसलत भुरग्यांक कशें आनी हो जेन्ना इश्यू जाल्लो गोंयभर येदें व्हडलें आंदोलन जातकीर सगळ्यांनी बसूनच हो प्रॉब्लेम सॉल्व केल्लो आतां हो परत येता तितूंत वायट न्ही चर्चा ही जावपाकच जाय आनी चर्चेची स्वागत करपाक गोवा फॉरवर्ड पार्टी आसा आनी तांचे कडेन डिस्कशन करतले जे कोण स्टेक होल्डर्स आसा तांचे कडेन पार्टी योग्य वेळार डिस्कशन करतले आनी त्या प्रमाणे आमी आमचें मत ठरयतले पूण ताचे पयलीं भाशा तज्ञां कडेन दोनूय हितूंक जे रोमी स्क्रिप्ट मागणारे भाशा तज्ञ जे आसात किंवा देवनागरी स्क्रिप्ट जी ऑलरेडी आसा ह्या भाशा तज्ञां कडेन बसून ताचेर तोडगो काडपाचे प्रयत्न करतले जितूंतल्यान सर्वमान्य तोडगो येतलो आनी सगळें बऱ्या पडटलो तर संतोष बाब तुम्ही म्हटले की मयातले खुबशे विषय विजयराबान काढले फाटल्या 2 वर्सांत जे विद्यमान आमदार जे आसा त्यांचे कामूय थंय सध्या बरें जाता अशी चर्चा आसा त्यांनी एक विषय काढलेलो की सोरो पिवपाचेर बंदी हाडप सो हेचेर तुमचे कितें मत पळय आमदार कोण बरं काम करता करिना ते तेच्या पर्संटेज प्रमाणे हें आसा सरकार आसा कामां करपाकूच जाय पालकमंत्री आसा गोंयचो सीएमूच आसा आमच्या मय मतदारसंघात तुम्ही जो प्रश्न मांडटात की सोरो बंद करपाक जाय हांव तुमच्या माध्यमांतल्यान लोकांक विचारता गोंयच्या जनतेक विचारता की गोंयांत सोरो बंद जातलो शक्य ना सोरो बंदीचेर हांव उलयतां सोरो बंद ज्या राज्यांनी केला त्या राज्यांक सोरो मेळटा काय ना हो पयलो एक प्रश्न गुजरातान सोरो बंद केला तूं गुजराता वच खुलेआम सोरो मेळटा कर्नाटकाक बंदी घातलो हाजर लोक पिवपा बंद जातले म्हणटा तें ना बंदी घातली म्हण लोक पिनाच ना गोंयांक अशें जालें ना गोंयांत केन्ना अशें आयकलां की विशारी दारू पिवन इतके लोक ठार जाले बी म्हण केन्ना आयकलां ना कितें आयकलां ना कित्याक गोंयांत दारूबंदी ना म्हण आयकलां ना ज्या राज्यांत दारूबंदी आहा थंय विशारी दारूचे बळी पडिल्ले आहा प्रेमन शेटान एखादी तो अभ्यास केलो ना तालो म्हाका खबर ना तागे अभ्यास ताचे बाबतीत कितपत आहा कित्याक उठलो सुटलो सांगलो की सोऱ्याचेर बंदी आहा म्हणून सोऱ्याचेर ज्या राज्यांनी बंदी घातला त्या राज्याचो पयलो ताणें अभ्यास करपाक जाय कारण आमचे शेजारी कर्नाटक राज्य जे आहा थंय सोऱ्याचे बळी कितले पडटात जे एसीड घेवन मरतात सोऱ्याक गुजराताक मरतात अशे अनेक बंदी घातली आहा सो बंदी हो ताचेर उपाय न्ही आनी गोंयची एक हें आसा गोंयांत सोरो हो वर्ज कोणाकच ना पार्ट्यांनी हातूंक सगळे पितात कोण अशें आनी चोरयांनी पिनात गोंयांत जे सोरो पितात ते राजरोस पितात म्हणजे अशें न्ही की निश्चित जाली सोरो पिवप वायट सोरो पिवप वायट म्हणून कोणें सांगलां पयलीं फक्त सोमरस म्हणटाले आतां आमी सोरो म्हणटात इतलो बरो प्रेमन शेटान पळोवचो की इवन हिंदू संस्कृतीक सोमरस म्हणटा ते पिताले न्ही सोमरस जर पिताले तर सोरो म्हणटा आनी ताचेर कितें उलोवप आसा सो सोऱ्याक बंदीचे दुश्परिणाम पयलीं चिंतपाक जाय आनी सोऱ्याक बंदी घालतकीर ताचे दुश्परिणाम माहीत जातात सो आमचे कोतान सोरो गोंयचे साठी वर्ज ना आनी तो जावपाक शकना आनीक आमकां सोऱ्याचे बळी गोंयांत गेल्ले नाका प्रेमीन शेटान ते लक्षांत दवरलें ताका मय मतदारसंघांत लोकांक तसो उडोवपाक बी जाय काय खबर ना कित्याक तितूंतल्यान 2 उरता ज्या दीस सोऱ्याची बंदी जाता पळय तेन्ना इल्लीगल सोरो करणाऱ्याचो धंदो तेजी घेता प्रेमन शेटान तशें खंय संबंद आसा काय खबर ना म्हाका की बाबा अशें उत्तेजन दिवया म्हणून तो इल्लीगल सोरो करणाऱ्याक इल्लीगल सोरो करप हो जनतेक मारक हें ताका लक्षांत उरपाक जाय सो म्हाका दिसता की ताका तो ताजेर अभ्यास करतलो आनी आपलें मत सुदारतलो तुमचे जनता दरबार ऑक्टोबरांतल्यान स्टार्ट जातले हय चवथ कन्न आमी परत चवथ जातकीर कित्याक हेवी पावस आतां करपाक शक्य जायना पावस केन्ना उसंत घेता तो पळोवया सो पावसान जर ऑक्टोबर म्हळ्यार जर उसंत घेतली तर आमकांय तें बरें पडटलें दिसता पावस घेतलो अशें
थँक्यू. आणि एक आरोप जाता की ते विजय आपली जागो आणि बाकीचं कन्वर्ट करून सुटला म्हणून अशी एक आरोप जाता. कन्वर्ट म्हणा समजलं ना म्हाका. कन्वर्ट जमीन रूपांतरण. कन्वर्जन रूपांतरण विजय कोण हा? विजय असो कोण? विजय टाउन प्लॅनिंग मिनिस्टर. आता हो आरोप तेन्ना टाउन प्लॅनिंग मिनिस्टर आसतना सांगलेले हांव समजत आशिल्लो की एखादी विजय हो विरोधी पक्षाचो एक आमदार जो सतत सरकाराक विरोध करता. सो तागेर कन्वर्शन करप विजय बोर्डार ना. सो विजयान तो कन्वर्शन करपाक विजयाक कांय अधिकार ना. सो जाका अधिकार आहा ताका हो प्रश्न विचारप की बाबा खरें काय म्हणून की बाबा कोण करता. विजयाक अधिकार म्हाका जर खंयचो अधिकारच ना त्या अधिकाराक हांव हें करूंक शकना न्ही. सो विजया तो अधिकार ना हें करपाचो. रेड कलर करपाक कोणाच्या हातीन कोणा आहा तो- हो प्रश्न केलेलो बेस्ट. एक व्हिडिओ हाली काही दिसांनी 3-4 व्हिडिओ वेगवेगळे डिफरंट नंबरसून सगळ्यांक व्हॉट्सएपार आता लँड स्कॅमांचे तुमकां येयले आसतले. तर अशी चर्चा जाता की विरोधकांनी हे पेरले आसतले व्हिडिओज धाडात म्हणून. त्याचे लँड स्कॅमाचे एक व्हिडिओ आहा 2-3 व्हिडिओ डिफरंट नंबर लोकांक सध्या सर्क्युलेट जाता. आमी आमची प्रश्न पळय. आमची पार्टी ही पारदर्शक पार्टी. आमी दाखयली पळय केन्ना विजय सरदेसाय विजयाक जर ताचेर उलोवपाचें आहा विजय स्कॅमाचेर आनी डायरेक्ट उगड विधानसभेत उलयता भायर उलयता तशें अननोन मनशाच्या नांवान सर्क्युलेट करप हें आमचें हें काय म्हणना. तेणें जेन्ना म्हटलें पळय की आरोप जाता. आरोप कोण करता होय परत ते व्हॅल्यू आसता न्हू. आरोप एखाद्या सोशल मिडियाचेर कोणूय करूं शकता. पण एका युट्यूबाच्या चॅनलाचेर हांवें एक मुलाखत पळयल्ली. तेचेर म्हटलें की 2017 ते 22 पर्यंत 2 कोटी जमीन ही रुपांतर जाल्या म्हणून त्या वेळाचेर. आनी तेका सादारण एक हें आसलो टच दिवपाचो आसलो की विजय एक सादारण पयलीं थोडो काळ TCB मिनिस्टर आसलो म्हणून. पण सांगपाचो हें कसो आसलो की तोय भितर आसा म्हणून. पण तेणें जेन्ना तो 2 कोटी म्हणटा पळय जमीन रुपांतर जाल्या तेणें जर तशा एखाद्या व्यक्तिमत्वान ते व्यवस्थित जर एलिब्रेट करीत की विजय मिनिस्टर आसतना इतली जाल्या आनी विजयाक काडून उडयल्या नंतर इतली जाल्या जाल्यार ते जनतेक एक सारको मेसेज ताचें उत्तर तें आसा. मागीर ते जे सोशल मिडियाचेर बी कोण घालता पळय त्या बिचारांक हें खबर नासता की कोणें कितली केल्या पळय ती. ते जर ते व्यवस्थित ते तज्ञ आहा गोंयचे इंटरव्यूज बीन करतात पळय तांकां सगळो अभ्यास आसता. तेंच्यानी खरें म्हणजे तें करपाक जाय. तेंच्या थोड्यो गोश्टी अंधारान दवरपाक जायना. हें ताचो एक सादारण सारांश.